आपण जेव्हा आपल्या मातृभाषेत भरभरून बोलत असतो ना, तेव्हा नकळतपणे आपला मेंदू एका सेकंदात हजारो गणिते सोडवत असतो. होय, म्हणजे चक्क गणिते. अगदी बरोबर. ही गणिते म्हणजे शब्दांची, आवाजांची आणि उच्चारांची गणिते असतात. एक्झॅक्टली. आता समजा तुम्हाला म्हणजे आपल्याला खिडकीत हा शब्द म्हणायचा आहे. मुळात आपण खिडकी आणि आत असे दोन वेगळे शब्द वापरतोय. पण बोलण्याच्या ओघात नकळत एका स्वराचा बळी जातो आणि एक नवीनच सुटसुटीत शब्द बाहेर पडतो. या आजच्या सखोल चर्चेत आपण याच भाषिक गणितावर लक्ष केंद्रित करणार आहोत. नक्कीच. आणि या विषयाला आपण संधी असं म्हणतो. हो. आपल्याकडे आज एक अतिशय रंजक असा 25 प्रश्नांचा स्रोत आहे. या प्रश्नांच्या माध्यमातून आपण संधी या प्रक्रियेचे केवळ नियम नाही, तर त्यामागील ध्वनिशास्त्र आणि मानवी मुखाची रचना कशी काम करते हे उलगडून पाहणार आहोत. हो ना. संधी हा विषय बऱ्याचदा व्याकरण पुस्तकांमध्ये केवळ पाठांतराचा भाग म्हणून शिकवला जातो. अमुक एका स्वरापुढे दुसरा स्वर आला की हा बदल होतो, हे फक्त नियम म्हणून मांडले जाते. पण खरा प्रश्न हा आहे की तो बदल का होतो? अगदी तेच. आपली जीभ, आपले ओठ आणि आपल्या गळ्यातील स्वरयंत्र जेव्हा एखादा शब्द वेगाने उच्चारण्याचा प्रयत्न करतात ना, तेव्हा ऊर्जेची बचत करण्यासाठी जे बदल होतात ते बदल म्हणजेच संधी. बापरे, हे खूपच रंजक आहे. म्हणजे हा केवळ भाषेचा नाही, तर मानवी शरीराच्या कार्यक्षमतेचाही विषय आहे. बरं, याच दृष्टिकोनातून आपण आपल्या स्रोतातील पहिल्या प्रश्नाकडे वळूया. चला. हा प्रश्न मराठी भाषेच्या स्वतःच्या अशा खास पूर्वरूप आणि पररूप संधीबद्दल आहे. प्रश्न पहिला असा आहे, खालील शब्द कोणत्या संधीची उदाहरणे आहेत? शब्द आहेत घर अधिक ई बरोबर घरी, एक अधिक एक बरोबर अक्केक आणि भरड अधिक ऊन बरोबर भरडून. बरं. यासाठी 4 पर्याय आहेत. पहिला पररूप संधी, दुसरा पूर्वरूप संधी, तिसरा अनुरूप संधी आणि चौथा यापैकी नाही. या प्रश्नाचे अचूक उत्तर आहे पहिला पर्याय, पररूप संधी. अच्छा, म्हणजे हे कसं? आता हे ध्वनिशास्त्राच्या दृष्टिकोनातून पाहू. जेव्हा 2 स्वर एकमेकांसमोर येतात, तेव्हा खऱ्या अर्थाने त्या 2 आवाजांमध्ये एक प्रकारची रस्सीखेच सुरू होते. रस्सीखेच म्हणजे स्वरांमध्ये. हो. आता घर या शब्दाच्या शेवटी अ हा स्वर लपलेला आहे आणि त्याच्या पुढे ई हा स्वर आला. जेव्हा आपण सलग उच्चार करतो तेव्हा अ हा तुलनेने कमकुवत स्वर असल्यामुळे तो लोप पावतो. आणि ई हा स्वर आपला प्रभाव टिकवून ठेवतो. बरोबर. एक्झॅक्टली. दुसरा शब्दातील म्हणजेच पुढचा किंवा परस्वर कायम राहिला म्हणून याला पररूप संधी म्हणतात. अच्छा, म्हणजे जो स्वर उच्चारायला अधिक स्पष्ट आणि बलवान असतो तो टिकतो. हे लॉजिक लावून आपण आता दुसऱ्या प्रश्नाकडे जाऊ. प्रश्न दुसरा, खालीलपैकी मराठीतील पररूप संधीचे उदाहरण कोणते? पर्याय आहेत 1 सांगेन, 2 दिगंबर, 3 नभोमंडळ आणि 4 अतयव. इथे पहिला पर्याय म्हणजेच सांगेन हे अचूक उत्तर आहे. सांगेन? त्याची फोड कशी होते? फोड केली तर ती सांग अधिक एन अशी होते. पुन्हा एकदा तीच प्रक्रिया घडते. सांगमधील अ हा स्वर उच्चारायला अधिक वेळ घेतो. आणि एन मधील ए हा स्वर वेगाने उच्चारला जातो. अगदी. बोलण्याच्या वेगात अ चा बळी जातो आणि ए कायम राहतो. दुसरा स्वर जिंकला म्हणून ही पररूप संधी. हे ऐकायला खूप सोपे वाटतंय, पण मग नेहमीच दुसरा स्वर जिंकतो का? असा एखादा प्रसंग असतो का जिथे पहिला स्वर अधिक ताकदवान ठरतो? नक्कीच असतो. पहिला स्वरही जिंकू शकतो. बर. यासाठी प्रश्न चौथा पाहूया. प्रश्न आहे, खालील पर्यायी उत्तरांतून पूर्वरूप संधी ओळखा. पर्याय आहेत 1 चांगलेसे, 2 मनोरथ, 3 देवालय आणि 4 दिग्विजय. इथे अचूक पर्याय आहे पहिला, चांगलेसे. म्हणजे चांगले अधिक असे. हो. इथे पहिल्या शब्दात ए हा स्वर आहे आणि दुसऱ्या शब्दात अ हा स्वर आहे. ए हा आधीच मुखातून स्पष्टपणे बाहेर पडणारा दीर्घ उच्चार आहे. अच्छा. त्यामुळे जेव्हा अ त्याच्या पुढे येतो तेव्हा अ ला गिळून टाकले जाते. बरोबर. पहिला म्हणजेच पूर्वस्वर कायम राहिला म्हणून ही पूर्वरूप संधी. म्हणजे ही खऱ्या अर्थानं स्वरांची लढाईच आहे. 9व्या प्रश्नात काही उदाहरणे आहेत. तिथे कोण जिंकते ते पाहूया. प्रश्न 9, हात अधिक ऊन बरोबर हातून, न अधिक उमजे बरोबर नुमजे आणि घाम अधिक ओळे बरोबर घामोळे ही कोणत्या संधीची उदाहरणे आहेत? पर्याय आहेत 1 पररूप संधी, 2 पूर्वरूप संधी, 3 अनुरूप संधी आणि 4 यापैकी नाही. आता तुम्हीच उच्चार करून पहा.
हातमधला अ आणि पुढे ऊन मधला उ. हातून म्हणताना ऊचा उच्चार स्पष्ट ऐकू येतोय. अरे हो, न मधला अ जाऊन उमजे मधला उ टिकतोय, म्हणजे सर्व ठिकाणी दुसरा स्वर टिकून आहे. एक्झॅक्टली. त्यामुळे अचूक उत्तर अर्थातच पहिला पर्याय आहे, पररूप संधी. हे स्वतः उच्चारून पाहिल्यावर लगेच लक्षात येतंय. 10वा प्रश्न घेऊया. पूर्वरूप संधीचे उदाहरण ओळखा. पर्याय आहेत: 1 खिडकीत, 2 मनस्ताप, 3 घामोळे आणि 4 निस्तेज. इथे अचूक उत्तर आहे पहिला पर्याय, खिडकीत. आपण सुरुवातीलाच याच शब्दाचं उदाहरण घेतले होते. हो, खिडकी अधिक आत. बरोबर. खिडकीच्या शेवटी असणारा ई हा स्वर अतिशय स्पष्ट आणि दीर्घ आहे. आतमधला आ त्याच्याशी स्पर्धा करू शकत नाही. त्यामुळे पहिला स्वर कायम राहतो आणि शब्द बनतो खिडकीत. हे पूर्वरूप संधीचं उत्कृष्ट उदाहरण आहे. 18वा प्रश्न याच संकल्पनेवर आहे. कोणता आहे तो? खाली दिलेल्या पर्यायी उत्तरांतील पररूप संधी असलेले योग्य पर्यायी उत्तर कोणते? पर्याय आहेत: 1 करून, 2 जाऊन, 3 घेईल आणि 4 होऊन. इथे उत्तर आहे पहिला पर्याय, करून. करून म्हणजे कर अधिक ऊन. अगदी बरोबर. कर मधला अ लुप्त होतो आणि ऊन मधला ऊ टिकतो. दुसरा स्वर जिंकल्यामुळे हे पररूप संधीचं उदाहरण ठरते. अच्छा. आणि या मराठीच्या विशेष संधी गटातील शेवटचा प्रश्न 20वा. चिंधी अधिक ओटी बरोबर चिंधोटी, हर अधिक एक बरोबर हरेक आणि कर अधिक ऊन बरोबर करून कोणत्या संधीची उदाहरणे आहेत? आणि पर्याय? पर्याय आहेत: 1 पररूप संधी, 2 पूर्वरूप संधी, 3 अनुरूप संधी आणि 4 यापैकी नाही. या सर्व उदाहरणांमध्ये एक समान धागा आहे. ओटीमधला ओ, एक मधला ए आणि ऊन मधला ऊ हे सर्व दुसऱ्या शब्दाचे स्वर कायम आहेत. म्हणजे अचूक उत्तर पहिला पर्याय, पररूप संधी हेच आहे. हो, पररूप संधीच. पूर्वरूप आणि पररूप म्हणजे स्वरांपैकी एकाचा लोप पावणे हे आता स्पष्ट झालंय. पण आता आपण संस्कृतमधून आलेल्या पारंपरिक स्वरसंधीकडे जाणार आहोत. तिथे एक वेगळीच प्रक्रिया घडते. मला हे पाण्यामध्ये 2 वेगळे रंग मिसळण्यासारखे वाटते. निळा आणि पिवळा रंग मिसळला की जसा एक नवीनच हिरवा रंग तयार होतो, तसेच 2 स्वर एकत्र येऊन पूर्णपणे नवीन स्वर तयार होतो का? हे रूपक अतिशय समर्पक आहे. जेव्हा 2 स्वर एकमेकांसमोर येतात, तेव्हा कधी-कधी ते पूर्णपणे विलीन होऊन एक नवीनच आवाज निर्माण करतात. याला आपण स्वरसंधी म्हणतो. मग तिसरा प्रश्न याच रंगांच्या मिसळण्यावर आहे. हा जोड्या लावण्याचा प्रश्न आहे. एका गटात म्हणजे गट अ मध्ये पर्याय आहेत: 1 सजातीय स्वरसंधी, 2 विजातीय स्वरसंधी, 3 पूर्वरूप संधी आणि 4 पररूप संधी. आणि गट ब मध्ये उदाहरणे आहेत: ए भेटून, बी नाईसा, सी गोलाकार आणि डी रामेश्वर. यासाठी 4 वेगवेगळे जुळणीचे पर्याय दिलेले आहेत. यातील अचूक जुळणी असलेला पर्याय पहिला आहे, म्हणजे सजातीय संधीसाठी सी गोलाकार, विजातीयसाठी डी रामेश्वर, पूर्वरूपसाठी बी नाहीसा आणि पररूपसाठी ए भेटून. अच्छा, पण हे गोलाकार आणि रामेश्वर कसं काय? आता हे का ते समजून घेऊ. गोल अधिक आकार, इथे अ आणि आ हे एकाच जातीचे स्वर एकत्र आले आणि त्यांचा मोठा आवाज आ असा तयार झाला, म्हणजेच गोलाकार. याला आपण सजातीय म्हणतो. आणि रामेश्वरमध्ये? राम अधिक ईश्वरमध्ये अच्या पुढे ई येतोय. हे 2 वेगळे रंग आहेत. आपली जीभ अ उच्चारताना खाली असते आणि ई उच्चारताना वर जाते. म्हणजे या 2 टोकांच्या मधला मार्ग म्हणून आपला मेंदू ए हा नवीन स्वर तयार करतो. अगदी बरोबर. आणि शब्द म्हणतो रामेश्वर. ही विजातीय संधी. बापरे, म्हणजे मेंदूने 2 उच्चारांमधला शॉर्टकट शोधला. अफाट आहे हे. 15वा प्रश्न पाहूया. पुरुषार्थ प्रथमाध्याय हे शब्द संधीच्या कोणत्या प्रकारातील आहेत? बरं. पर्याय आहेत: 1 स्वरसंधी, 2 विसर्ग संधी, 3 व्यंजन संधी आणि 4 यापैकी नाही. इथे अचूक उत्तर आहे पहिला पर्याय, स्वरसंधी. म्हणजे पुरुष अधिक अर्थ. हो, पुरुष अधिक अर्थ. इथे अ आणि अ एकत्र येऊन आ होतोय. प्रथम अधिक अध्याय, इथेही अ आणि अ एकत्र येऊन आ होतोय. सजातीय स्वरांचा हा मेळ आहे. 16वा प्रश्न असाच आहे. खाली दिलेल्या पर्यायातील स्वरसंधी असणारा पर्याय निवडा. पर्याय आहेत: 1 गुरुपदेश, 2 सन्मती, 3 सदाचार आणि 4 वाक्यपती.
इथे योग्य उत्तर पहिला पर्याय गुरुपदेश हे आहे. जर आपण मुखाच्या हालचालीवर लक्ष केंद्रित केले तर गुरु अधिक उपदेश या शब्दांमध्ये दोनदा ऊ हा स्वर येतो. अच्छा, म्हणजे ओठांचा चंबू करून 2 वेळा ऊ म्हणण्याऐवजी सलग एक मोठा ऊ म्हटला जातो. अगदी तेच. श्वास अधिक वेळ रोखून धरून सलग मोठा ऊ म्हटला जातो. 25वा प्रश्नही स्वरसंधीचाच आहे. संधी विग्रह करा. मिष्टान्न. पर्याय आहेत 1. मिष्ट अधिक अन्न, 2. मिष्ठा अधिक आन्न, 3. मिष्ठान अधिक अन्न आणि 4. मिष्ठ अधिक आन्न. योग्य विग्रह पहिला पर्याय आहे, मिष्ट अधिक अन्न. मिष्ठ म्हणजे गोड. बरोबर. हो, मिष्ठमध्ये शेवटी अ आहे आणि अन्नच्या सुरुवातीला अ आहे. अ आणि अ यांची टक्कर होऊन अधिक ऊर्जा असलेला आ हा स्वर जन्म घेतो. आणि आपल्याला मिष्ठान्न हा शब्द मिळतो. स्वरांचे एकत्र येणे म्हणजे रंगांचे मिसळणे हे तर कळलं, पण आता आपण व्यंजनांकडे वळत आहोत. व्यंजनांचा खेळ थोडा वेगळा आहे. व्यंजनांचे एकत्र येणे म्हणजे 2 भरधाव गाड्यांची टक्कर होण्यासारखे आहे असे मला वाटते. या टक्करीत कधीकधी एका गाडीचा पूर्ण आकारच बदलतो. हे कसं काम करतं? अगदी बरोबर. स्वर हे मुक्त उच्चार असतात. हवेचा मार्ग कुठेही अडवला जात नाही. पण व्यंजने उच्चारताना जीभ कुठेतरी दात, टाळू किंवा ओठांना स्पर्श करते. म्हणजे हवेचा मार्ग अडवला जातो? हो, आणि जेव्हा 2 व्यंजने लागोपाठ येतात तेव्हा मुखाच्या आत एक मोठे घर्षण किंवा टक्कर होते. याच टक्करीचा 17वा प्रश्न आहे, व्यंजन संधी कशी तयार होते? पर्याय आहेत 1. व्यंजनामध्ये स्वर किंवा व्यंजन मिसळून, 2. व्यंजनामध्ये स्वराधी मिसळून, 3. व्यंजनामध्ये स्वर किंवा विसर्ग मिसळून आणि 4. व्यंजनांमध्ये फक्त व्यंजन मिसळून. याचे अचूक उत्तर आहे पहिला पर्याय, व्यंजनामध्ये स्वर किंवा व्यंजन मिसळून. अच्छा. हो, पहिल्या शब्दाच्या शेवटी जर एखादे व्यंजन आले आणि दुसऱ्या शब्दाच्या सुरुवातीला स्वर किंवा व्यंजन आले तर ही टक्करीची परिस्थिती निर्माण होते, ज्याला आपण व्यंजन संधी म्हणतो. आता या टक्करीचे थेट उदाहरण 5व्या प्रश्नात पाहू. सज्जन या शब्दातील संधीचा प्रकार कोणता? पर्याय आहेत 1. व्यंजन संधी, 2. सजातीय संधी, 3. स्वरसंधी आणि 4. विसर्ग संधी. हे पहिला पर्याय व्यंजन संधीचे उत्तम उदाहरण आहे, पण यामागील यांत्रिकी खूप रंजक आहे. ती कशी? याची फोड सत अधिक जन अशी होते. आता उच्चार करून पहा. सत म्हणताना जीभ दातांना लागते आणि जन म्हणताना जीभवर टाळूला लागते. हो, वेगाने बोलताना दातांकडून टाळूकडे जीभ नेणे कठीण जाते. एक्झॅक्टली. त्यामुळे आपला मेंदू तला वगळून थेट 2दा टाळूवर प्रहार करतो आणि तचा ज होऊन सज्जन हा शब्द तयार होतो. वा, म्हणजे मानवी मेंदूचा हा निव्वळ आळशीपणा म्हणावा की कार्यक्षमता? 12वा प्रश्न याच कार्यक्षमतेचा आहे. कोणता? विपत्काल या शब्दाची संधी खालीलपैकी कोणत्या पोटशब्दांनी केली जाते? पर्याय आहेत 1. विपद अधिक काल, 2. वि अधिक पदकाल, 3. विप अधिक तकाल आणि 4. विपत अधिक काल. इथे योग्य पर्याय पहिला आहे, विपत अधिक काल. हा प्रथम व्यंजन संधीचा नियम आहे. विपद म्हणजे संकट. त्यातील द हा अतिशय सौम्य आवाज आहे ना? हो, आणि पुढचा कालमधील क हा अतिशय कठोर आवाज आहे. जेव्हा आपण वेगाने बोलतो तेव्हा पुढचा क कठोर असल्यामुळे आपला मुखाचा स्नायू आधीपासूनच ताठरतो. अच्छा, म्हणजे मऊ द चे रूपांतर तो कठोर त मध्ये करतो आणि म्हणून विपत्काल हा शब्द बनतो. बरोबर. म्हणजे पुढच्या येणाऱ्या आवाजाची पूर्वतयारी. 19वा प्रश्न पाहू. पुढील पर्यायांपैकी व्यंजन संधीचे उदाहरण कोणते? पर्याय आहेत 1. हस्तीन अधिक दंत बरोबर हस्तिदंत, 2. निह अधिक कारण बरोबर निष्कारण, 3. भौ अधिक औषधी बरोबर भवौषधी आणि 4. यापैकी नाही. अचूक उत्तर पहिला पर्याय आहे, हस्तीन अधिक दंत बरोबर हस्तिदंत. इथे न गायब होतोय का? हो, संस्कृत नियमानुसार पहिल्या शब्दाच्या शेवटी जर न आला आणि त्याच्यापुढे दुसरं व्यंजन आले तर वेगात बोलताना न चा उच्चार पूर्णपणे गिळला जातो. ही एक विशिष्ट प्रकारची व्यंजन संधी आहे. इथे व्यंजनांची टक्कर आपण पाहिली, पण आता आपण एका अशा चिन्हाकडे वळणार आहोत ज्याला मी मराठी व्याकरणातील बहुरूपी म्हणतो. बहुरूपी म्हणजे विसर्ग. हो, विसर्ग. तो कधी ओ बनतो, कधी र बनतो, तर कधी चक्क श मध्ये बदलतो. हे असं का होतं?
विसर्गाला स्वतःची अशी काही ओळख नाही का? हा खूपच उत्तम प्रश्न आहे. विसर्ग म्हणजे काय? तर तो छातीतून आणि गळ्यातून बाहेर पडणारा एक अचानक श्वास आहे. एक प्रकारची हवा बाहेर सोडण्याची क्रिया. ह सारखा उच्चार. आता हा हवेचा जो जेव्हा बाहेर पडतो तेव्हा त्याच्यापुढे मुखाची रचना कशी आहे यावर तो कसा ऐकू येईल हे ठरते. समोर ओठ मिटलेले असतील तर वेगळा आवाज, जीभ टाळूला लागली असेल तर वेगळा आवाज, म्हणूनच तो बहुरूपी वाटतो. क्या बात आहे. मग 6वा प्रश्न ह्याच बहुरूपीचा आहे. मनोरंजन हा शब्द कोणता संधी प्रकार आहे? पर्याय आहेत: 1 विसर्ग संधी, 2 स्वर संधी, 3 व्यंजन संधी आणि 4 विशेष संधी. साहजिकच हे पहिला पर्याय विसर्ग संधीचं उदाहरण आहे. शब्द आहे मनः अधिक रंजन. इथे मनच्या पुढे जो विसर्ग आहे तो हवेचा झोत आहे, बरोबर? हो, पण त्याच्या पुढे र हा अतिशय कंप पावणारा मऊ आवाज आहे. त्या कंपनामुळे विसर्गातून बाहेर पडणाऱ्या हवेला अडथळा होतो, तिचा ऊ होतो आणि तो आधीच्या अ मध्ये मिसळून ओ असा मोठा नादमय आवाज तयार होतो. म्हणजे मनः आणि रंजन मिळून मनोरंजन. प्रश्न 8वा पाहूया. यशोधन, निरंतर, दुष्काळ, बहिष्कार हे शब्द कोणत्या संधीची उदाहरणे आहेत? पर्याय आहेत: 1 विसर्ग संधी, 2 व्यंजन संधी, 3 स्वर संधी आणि 4 पूर्ण संधी. ही सर्व पहिला पर्याये विसर्ग संधीची उदाहरणे आहेत. यशः अधिक धन, निह अधिक अंतर, दुह अधिक काळ आणि बहिः अधिक कार अशी त्यांची फोड होते. म्हणजे प्रत्येकात पुढच्या अक्षराच्या कठोर किंवा मृदू स्वरूपानुसार विसर्गाने स्वतःला बदलले आहे. अगदी बरोबर. 14वा प्रश्नही असाच आहे. तपोबल, मनोरम, रजोगुण हे शब्द कोणत्या संधीची उदाहरणे आहेत? पर्याय आहेत: 1 विसर्ग संधी, 2 व्यंजन संधी, 3 स्वर संधी आणि 4 पूर्ण संधी. ही देखील विसर्ग संधीचीच उदाहरणे आहेत. तपः अधिक बल, मनः अधिक रम, रजः अधिक गुण. म्हणजे इथेही ओ झाला आहे. हो, जसे आपण मनोरंजनाच्या बाबतीत पाहिले, इथेही विसर्गाच्या पुढे ब, र, ग अशी मृदू व्यंजने आल्याने त्या हवेच्या झोताचा ओ झाला आहे. पण मग 21व्या प्रश्नात असे का घडत नाही? प्रश्न आहे, मनः पटल या विसर्ग संधीची फोड कशी होईल? पर्याय काय आहेत? पर्याय आहेत: 1 मनस अधिक पटल, 2 मन अधिक पटल, 3 मनो अधिक पटल आणि 4 मनः अधिक पटल. इथे अचूक फोड चौथा पर्याय मनः अधिक पटल अशीच राहील. म्हणजे संधी होऊनही विसर्ग गायब होत नाही. का बरं? कारण पुढचे अक्षर प आहे. प उच्चारताना आपले दोन्ही ओठ एकमेकांना घट्ट चिकटतात. अच्छा. जेव्हा गळ्यातून विसर्गाची हवा बाहेर येते तेव्हा ओठ मिटलेले असल्यामुळे ती हवा मुखातच साठते आणि तिचा स्पष्ट उच्चार मनः पटल असाच राहतो. इथे हवा बदलण्याची जागाच मिळत नाही. बापरे, ध्वनिशास्त्राचा हा खेळ खरंच थक्क करणारा आहे. 22वा प्रश्न पाहू. धनुर्वात ही संधी कशी सोडवली जाईल? पर्याय आहेत: 1 धनुः अधिक वात, 2 धन अधिक रुवात, 3 धनुर अधिक वात आणि 4 धनुर्वात. योग्य पर्याय पहिला आहे, धनुः अधिक वात. इथे विसर्गाच्या आधी उ हा स्वर आहे आणि पुढे व हे मृदू व्यंजन आहे. व उच्चारताना दात आणि खालचा ओठ जवळ येतात ना? हो, या प्रक्रियेत गळ्यातून येणारा विसर्गाचा झोत जेव्हा बाहेर पडण्याचा प्रयत्न करतो तेव्हा जीभ थोडी थरथरते आणि त्या हवेचं रूपांतर चक्क र या अक्षरात होते, म्हणून धनुर्वात बनते. आणि विसर्गाचा शेवटचा 23वा प्रश्न. निष्पाप या शब्दाची संधी ओळखा. पर्याय आहेत: 1 निही अधिक पाप, 2 निश अधिक पाप, 3 निश अधिक पाप आणि 4 निष्प अधिक आप. अचूक पर्याय पहिला आहे, निह अधिक पाप. इथे काय होते? इथे विसर्गाच्या आधी ई आहे आणि पुढे प हे कठोर व्यंजन आहे. जेव्हा ई नंतर एकदम हवा बाहेर पडून ओठांवर दाब पडतो तेव्हा जिभेच्या आणि टाळूच्या घर्षणामुळे हवेतून श असा मोठा उसासा बाहेर पडतो. अच्छा, म्हणून तो निष्पाप होतो. आपण आत्तापर्यंत पूर्वरूप, स्वर, व्यंजन आणि विसर्ग अशा सर्व प्रकारांचे नियम आणि त्यामागील विज्ञान पाहिले. पण जेव्हा एखाद्या परीक्षेत किंवा व्यवहारात हे सर्व शब्द एकदम येतात तेव्हा गोंधळ उडण्याची शक्यता असते. अशावेळी शब्दाची फोड कशी करायची हे तपासण्यासाठी आपण 7वा प्रश्न घेऊ. नक्कीच. हा जोड्या लावायचा प्रश्न आहे. गट अ मध्ये आहेत
1 व्यंजन संधी, 2 अनुनासिक संधी, 3 पूर्वरूप संधी आणि 4 स्वर संधी. आणि गट ब मध्ये आहेत ए महिलाश्रम, बी नदीत, सी वाङ्निश्चय आणि डी सज्जन. यासाठी 4 पर्याय दिलेले आहेत. आपण थेट उत्तराकडे जाऊया. चालेल. इथे अचूक जुळणी अशी राहील, सज्जन म्हणजे सत अधिक जन, ही आपण मगाशी पाहिलेली व्यंजन संधी आहे. आणि वाङ्निश्चय? वाङ्निश्चय म्हणजे वाक अधिक निश्चय, ही एक विशेष अनुनासिक संधी आहे. इथे क च्या पुढे न हे नाकातून उच्चारले जाणारे अक्षर म्हणजे अनुनासिक आले आहे. त्यामुळे बोलण्याच्या सोयीसाठी क च्याच रांगेतील ञ हे अनुनासिक येते. बरोबर. अगदी बरोबर. नदीत म्हणजे नदी अधिक आत, ही पूर्वरूप संधी आहे. आणि महिलाश्रम म्हणजे महिला अधिक आश्रम, ही स्वर संधी आहे. 11वा प्रश्नही याच पद्धतीचा आहे, जोड्या जुळवा. गट अ मध्ये आहेत 1 सजातीय संधी, 2 विसर्ग संधी, 3 व्यंजन संधी आणि 4 पूर्वरूप संधी. आणि गट ब? गट ब मध्ये आहेत ए सच्चिदानंद, बी खिडकीत, सी सारासार आणि डी शनैश्वर. याची जुळणी कशी असेल? सारासार म्हणजे सार अधिक असार. इथे अ अधिक अ बरोबर आ होतोय, त्यामुळे ही सजातीय स्वरसंधी आहे. शनैश्वरचं काय? शनैश्वर म्हणजे शनः अधिक चर. इथे विसर्गापुढे च आल्यामुळे विसर्गाचा श झाला आहे, ही विसर्ग संधी आहे. आणि सच्चिदानंद? सच्चिदानंद म्हणजे सत अधिक चित अधिक आनंद. यात त च्या पुढे च आल्याने त चा च होतो, ही व्यंजन संधी आहे. आणि खिडकीत म्हणजे खिडकी अधिक आत, ही आपण पाहिलेली पूर्वरूप संधी आहे. आता 13वा प्रश्न घेऊ. अनुक्रमे प्रथम व्यंजन संधी, स्वर संधी, अनुनासिक संधी व विसर्ग संधी असणारा पर्याय निवडा. या 4 पर्याय आहेत. पहिला आहे क्षुत्पीडा, प्रत्येक, वाङ्मय, दुरात्मा. दुसरा आहे वाङ्मय, दुरात्मा, प्रत्येक, क्षुत्पीडा. तिसरा प्रत्येक, वाङ्मय, क्षुत्पीडा, दुरात्मा. आणि चौथा दुरात्मा, प्रत्येक, वाङ्मय, क्षुत्पीडा. पहिला पर्याय पूर्णपणे योग्य आहे. कसं काय? क्षुत्पीडा म्हणजे क्षुद अधिक पीडा. इथे ध चा त होतो, ही प्रथम व्यंजन संधी. प्रत्येक म्हणजे प्रति अधिक एक. इथे ई आणि ए मिळून य तयार होतो, ही स्वरसंधी. वाङ्मयमध्ये वाक अधिक मय, इथे क चा नाकातला उच्चार न होतो, ही अनुनासिक संधी. एक्झॅक्टली. आणि दुरात्मामध्ये दू अधिक आत्मा, इथे विसर्गाचा र होतो, ही विसर्ग संधी. आणि या विश्लेषणाचा शेवटचा 24वा प्रश्न एका अपवादात्मक नियमावर आहे. गरजेनुसार या शब्दाचा योग्य संधी विग्रह कोणता? बरं. पर्याय आहेत 1 गरज अधिक अनुसार, 2 गरजे अधिक नुसार, 3 गरज अधिक नुसार आणि 4 गरजे अधिक अनुस्वार. पहिलं म्हणजे याचं अचूक उत्तर आणि मूळ फोड गरज अधिक अनुसार अशी आहे. आता इथे तुम्हाला नक्कीच एक प्रश्न पडेल की अरे आपण बोलताना तर नुसार म्हणतो, मग या संधी विग्रहात हा अनुसार अचानक आला कुठून? दुसरा म्हणजे यामागचं नेमकं व्याकरण समजून घेऊया. इथे गरज हा आपला मुख्य अर्थपूर्ण शब्द आहे आणि अनुसार म्हणजेच त्याप्रमाणे हा त्याला जोडला जाणारा मूळ शब्द आहे. व्याकरणाचा नियमच सांगतो की जेव्हा 2 शब्द एकत्र येतात ना, तेव्हा त्या मूळ अर्थपूर्ण शब्दांनाच खरं महत्त्व असतं. नुसार हा केवळ आपल्या उच्चाराच्या सोयीसाठी केलेला अपभ्रंश आहे. शुद्ध शब्द अनुसार हाच आहे. हे अगदी एखाद्या इमारतीच्या बांधकामासारखं आहे बरं का. वरून रंगरंगोटी कशीही दिसत असली तरी आतली मूळ वीट नेहमी गरज आणि अनुसार हीच पक्की असते. थोडक्यात सांगायचं तर गरजेनुसार या शब्दाची खरी ताकद त्याच्या गरज आणि अनुसार या मूळ आणि शुद्ध जोडणीतच दडलेली आहे. व्याकरण हे गणितासारखे अचूक असले तरी भाषा ही कायम प्रवाही असते. भाषेचा हा प्रवाहीपणा आणि त्यातून निर्माण होणारी नवी समीकरणे खरोखरच अचंबित करणारी आहेत. याच विचारासोबत आपण आजची ही सखोल चर्चा थांबवूया. पुढच्या वेळी असाच एखादा रंजक विषय घेऊन पुन्हा भेटू.